आज फाल्गुन पौर्णिमा. रत्नागिरीकर गेली वर्षभर ज्याची वाट बघत असतात त्या आमच्या ग्रामदेव श्री कालभैरवाच्या शिमगोत्सवाला आजपासून सुरुवात होते. तुम्ही पाहतच असाल की संपूर्ण मंदिर गजबजलेलं आहे आणि रंगपंचमी पर्यंत हा शिमगोत्सव आता चालणार आहे. तर काय आहे ही प्रथा, कशी आहे परंपरा आणि कसा हा शिमगोत्सव होणार आहे याची माहिती आपण जाणून घेऊया देवस्थानचे खजिनदार आणि गुरव अभिजित गुरव यांच्याकडनं. नमस्कार. आता हा जो शिमगा उत्सव फाल्गुन पौर्णिमेला आज जी सुरुवात होते या शिमगा उत्सवाची, ही सर्वात प्रथम म्हणजे हा जो शिमगा उत्सव आहे हा झाडगावमध्ये जी जोगेश्वरी त्याची जी पत्नी आहे या पत्नीचा हा शिमगा उत्सव आहे आणि त्या पत्नीच्या शिमगा उत्सवासाठी श्रीदेव कालभैरव हे पालखीमध्ये आज विराजमान होतात आणि जी होळीचा शेंडा जो सुरमाडाचा असतो तो होळीचा शेंडा उभा करण्यासाठी तिचा पती म्हणून तिला आमंत्रण आलं जातं. हे संपूर्ण रत्नागिरीचे मानकरी, गावकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी, ग्रामस्थ आणि बारावाडा हा संपूर्ण सर्व जाती धर्माचा मिळून हा आमंत्रण देवीकडनं भैरीदेवाला पहिलं निमंत्रण येतं आणि ते निमंत्रण आल्यानंतरच भैरीबुवा पालखीमध्ये आपले बाबा बसतात आणि ते पालखीमध्ये बसल्यानंतर त्यांची जी गाठभेट आहे आज पौर्णिमेच्या रात्री, ती रात्री आज गाठभेट होऊन सकाळी त्याचं स्नान वगैरे होऊन पहाटे 3 वाजता तिथनं शिमगा उत्सवाला उद्या दुर्वडीचा जो दिवस आहे त्या धुलीवंदनासाठी तो सज्ज होतो आणि पुढील मग तो आपल्या मार्गाला जातो. रंगपंचमी पर्यंत हा शिमगोत्सव असतो, तर ते कुठे कुठे निशाण जातात, पालखी जाते, त्याविषयी सांगा. आता हे जे शिमगा उत्सव जो सुरुवात होते मुळात म्हणजे आज निमंत्रण आल्यानंतर सर्वात प्रथम भैरी बाबा हे जे आहेत हे आपल्या इथून मंदिरामधून खालचाळी मार्गे बाळोबा सावंत दत्त मंदिर जे आहे तिथून महालक्ष्मी शेत याला पूर्वी जे मळामध्ये मळा म्हणतात ह्या मळ्यामधनं तो चोर वाटेने आपल्या बायकोला भेटण्यासाठी जातो आणि तिथे झाडगावामध्ये जोगेश्वरीच्या मंदिराच्या इथे केडसकर कंपाऊंडमधनं जोगेश्वरी आईच्या इथे जाऊन विराजमान होतो आणि मग रात्री त्यांची गाठभेट होते. त्यावेळी मानकरी, गावकरी, ट्रस्टी मंडळी, बारावडीचे सर्व ग्रामस्थ हे त्या ठिकाणी त्याला तिथे ठेवून सर्व आपापल्या मार्गी जातात आणि मग त्यांची रात्रीची जी भेट आहे ती रात्रीची भेट त्यांची रूढी परंपरानुसार पूर्ण होते आणि ती पहाटे 3 वाजता म्हणजे त्याच्यामध्ये मुरुकर मंडळी वगैरे जी आहे ती आपल्या मळ्यामध्ये ढोल वगैरे वाजवतात पहाटे 2:30 वाजल्यापासून आणि त्या ढोलाच्या आवाजात आम्ही तुला नेण्यासाठी येतोय. त्यावेळी मग त्यांचं स्नान वगैरे होऊन पूजा अर्चा होऊन ते बरोबर 3 वाजता ग्रामस्थांच्या, गावाच्या, मानकरी गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तिथे धूप दुपारत वाहून तिथं त्या ठिकाणी पालखीमध्ये विराजमान होतात आणि पुढे दुर्वडीला त्या खेडेसकर कंपाऊंडवरनं साहनेवरून झाडगाव मार्गे, टिळकाळी मार्गे, काँग्रेस भवन मार्गे, मुरलीधर नाक्यावरनं मांडवीमध्ये जाते. मांडवीमधून गुडे वटार, विलणकरवाडी, चौंडे वटार, खडपे वटार आणि त्याच्यानंतर ती गोडीबाव इथे म्हणून पूर्वी म्हटली जाते जी खडपे वटारमध्ये आहे त्या गोडीबावामध्ये तिथे त्या ठिकाणी येते आणि तिथून मग तेलियाळीमध्ये येते आणि ही राम नाक्यावर बरोबर दुपारी उद्या 12 वाजेपर्यंत यायला हवी. मागे पुढे जरी झालं आणि तिथून जिथे मग होळी असते, जिथे दरवर्षी होळीचा शेंडा जो असतो जोगेश्वरीचा तो शेंडा आणण्यासाठी तिथून मग त्याचा मार्ग ठरतो. मग ह्या वर्षी तो मार्ग आहे रामाच्या आळीतून गोखले नाक्यावरून गाडीतळ मार्गे येणार आहे आणि गाडीतळावरनं पुन्हा तो साहनेवरनं झाडगाव नाक्यावरून साहनेवरनं 15 मार्च म्हणजे महापुरुष मंदिर जोशी शिवलकर म्हणून जे आहेत त्या शिवलकरांच्या वाड्यामध्ये ह्या वर्षी होळीचा शेंडा त्या ठिकाणी जोगेश्वरीचा आहे. हा जो होळीचा शेंडा असं म्हटलं जातं की सगळे बारावाड्यातले लोक एकत्र येऊन उभा करतात, तर ती कशी प्रथा आहे? ही आता ह्या रूढी परंपरेनुसार सर्व जाती धर्माची लोक ह्या संस्थेवर पण आहेत. आज ह्या संस्थेला जसं बारावाडा आपण म्हटलं जातो तसंच 11 ट्रस्टी आहेत. हे विविध धर्माचे आहेत आणि त्या वाडीचे आहेत आणि त्या ह्यांनी त्यांना ते प्रत्येकाने आपल्या गावाच्या वतीनं एक पुढारी म्हणून एक नेमून दिलेला आहे जेणेकरून ते कार्य व्हावं आणि ते प्रत्येकाचे मानपान आहेत. त्या ट्रस्टीना सुद्धा म्हणजे त्या ह्याला सुद्धा मानपान आहेत. हे मानपान जवळजवळ 26 आहेत. 25 ते 26 आहेत पूर्वांपास आणि हे जवळजवळ हे सर्व मानपान आज हे होळी निमित्त सर्वांना दिलेलं असतं. कोणाचा शेंड्याचा मान असतो, कोणाचा बुंद्याचा मान असतो, कोण ड्युटी धरून असतं, कोण अब्दागीर धरून असतं, कोण निशाण धरून असतं, कोण तांदूळ गोळा करायला असतं, कोण नारळ गोळा करायला असतं. असे विविध रीतीने ज्या परंपरा ठरलेल्या आहेत
त्या धर्माची माणसं त्या धर्माच्या आपला जो काय मान आहे तो मान आपला बजावत असतात. म्हणजे देवाने सगळ्यांनाच हा शिमगोत्सव साजरा करण्यासाठी संधी दिलेली आहे, मान दिलेला आहे असं मला वाटतं. यंदा ग्रहणाचं सावट आहे किंवा वेध लागणार आहेत, तर काही परंपरांमध्ये काही बदल आहेत का किंवा काही वेळा बदलल्या जाणार आहेत, असं काही करणार आहेत का? नाही, आता ग्रहण आहे, ग्रहणाला आहे, पण आपला जो पारंपरिक पूर्वांपासून जो आपला रूढी परंपरेप्रमाणे जो शिमगा उत्सव आहे, हा शिमगा उत्सव त्याच पद्धतीने साजरा होणार आहे. फक्त त्याच्यामध्ये एवढाच बदल आहे की फक्त त्या ग्रहणामध्ये काही नैवेद्य म्हणा किंवा खाण्याच्या गोष्टी म्हणा किंवा झोप किंवा काय अशा ज्या गोष्टी आहेत त्या विनाकारण मुद्दामून केल्या जाणार नाहीत. परंपरेनुसार होळी उभी करणे, होळी आणणे, उभी करणे, धार्मिक पद्धतीच्या पूजेचं जे काही सर्व कार्य आहे ते कार्य ह्या वर्षी त्याच पद्धतीने होणार. फक्त त्यानंतर ग्रहण सुटल्यानंतर पुन्हारूपी देवाची पूजा अर्चा होईल आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे देवाला ग्रहण केला जाईल. म्हणजे ग्रहण काळामध्ये एवढ्या वेळातच फक्त ते थांबवलं जाईल. 3:20 ते साधारणतः 6:48 पर्यंत तो त्याचा टाइम पिरियड आहे. त्या टाइम पिरियड मध्ये आपण ते बघूनच ते सर्व करणार आहोत. तुम्ही या ट्रस्टवर सुद्धा आहात, तर 5 दिवसांचा हा शिमगोत्सव आजपासून सुरू होतोय, तर तुम्ही काय आवाहन कराल सगळ्या भक्तांना? सगळ्या भक्तांना एवढंच आवाहन करेन की आज ह्या ट्रस्टच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं आणि मी गुरव या वतीनं एवढंच आवाहन करेन की हे रूढी परंपरेनुसार आपल्या पूर्वजांनी हा आनंद जो आहे, एक उत्साह आहे सगळ्या तरुण पिढीच्या मनात म्हणा किंवा सर्वांच्या मनात म्हणा, हा असंख्य आहे आणि आता तर तो खूपच वाढलाय. आणि त्यानुसार एवढंच सांगेन की कुठेही आपल्या ह्या रूढी परंपरेला गालबोट लागू नये, कुठेही काय होऊ नये. याची स्वतः आपला देव म्हणजे आपला देव, जसा आम्ही म्हणतो आमचा देव नाही, तो प्रत्येकाचा आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी आहे की आपल्या देवाला कुठलं नाव पडता कामा नये, अशा रीतीने तो उत्सव साजरा करावा आणि तो आनंदाने, गोडीने, गुलाबाने, आनंदाने परिपूर्ण करावा आणि आपली हौस आणि देवाची हौस ही त्यांनी निश्चित करून घ्यावी, असं आम्ही बारावाड्याच्या ट्रस्ट कडनं आणि गुरव या नात्याने त्यांना आम्ही फक्त आव्हान करतो. बारावाड्यांचे अधिपती आणि रत्नागिरीकर ज्याच्यावर विसंबून आहेत, विश्वासून आहेत की भलं कोण करणार तर आमचं भैरीबुवाच करणार. या भैरीबुवाचा उत्सव आजपासून सुरू होतोय. श्री जुगाई देवीचा हा शिमगोत्सव सुरू होतोय. रंगपंचमी पर्यंत हा उत्सव रत्नागिरीमध्ये असणार आहे आणि जसं गुरवने आवाहन केलंय किंवा ट्रस्टने आवाहन केलंय, तर अतिशय आनंदानं, उत्साहानं आपण हा सण साजरा करूया. धन्यवाद.